राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीला देशात अन्य कोणताही पक्ष नको आहे। चीनप्रमाणे भारतात देखील केवळ एकच पक्ष असला पाहिजे अशी भाजप आणि संघांची इच्छा आहे। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ही टीका केली। नांदेड येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी संघ आणि भाजपवर हल्ला केला। एक असं लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही विरोधक कोणाला बघतोय ते इथला सर आरएसएस बीजेपीला विरोधक बघतोय। आरएसएस बीजेपीची सध्याची आयडिओलॉजी काही आहे तर राजकीय पक्ष संपवणं आणि चायना मॉडेल आणणं अशी असणारी परिस्थिती आहे, म्हणजे वन पार्टी रूल। अशा ह्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलंय की याला जर थांबवायचं असेल तर मग इथे राजकीय पक्ष हे टिकले पाहिजेत, त्यांची ताकद राहिली पाहिजे। आणि म्हणून मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही असा निर्णय त्यावेळेस निर्णय असा घेतला की राज्यभर कुठलाही पक्ष अस्तित्वात नाही। तेव्हा जिथे जिथे नगरपालिकेमध्ये बीजेपी सोडून ज्यांच्या बरोबर युती होईल त्यांच्या बरोबर आपण असं युती करावी, जेणेकरून तेही टिकतील आणि आम्ही टिकू।